दिवसभर बसून ठेवा, त्रास झाला पाहिजे त्यांना, ही गुंडगिरी लय मजा येईल साहेब. वाशाने तुम्हाला वाटत असेल घाबरलेत खचलेत, एक मराठा घाबरला नाही खचला नाही. किती केसेस करा तुम्ही, उलट जास्त रोज तयार व्हायला लागलाय. आम्ही 2-4 दिवस वाट बघणार आहेत. आता तुम्ही किती दिवस असं विनाकारण त्रास देताय, आम्ही सुद्धा सगळे जबाब विचारणार आहेत. अहो तुम्ही काही केलं ना फडणवीस साहेब, ओबीसीतून आरक्षण आणि सगळ्या स्वारींची अंमलबजावणी घेणारच, तुम्हाला हरूच शकत नाही. तुम्ही पुन्हा पुन्हा तीच गलती करू नका. तुम्ही लय गलत माणसाला खेटलात. तुमची काल तब्येत अचानक खालावली होती, अशक्तपणा खूप मोठा आहे असं डॉक्टर म्हणतात. सगळं तब्येत व्यवस्थित झाल्यावर तुम्ही दवा का नाही करत, किंवा मग सगळं आराम झाल्यानंतर सगळी तब्येत चांगली झाल्यानंतर? नाही, ती व्यवस्थित झाली होती, पण ते घामाने ते घाम ते आला, त्यामुळे ते पुन्हा अशक्तपणा आला, थोडं छातीत दुखल्यासारखं झालं. रात्री डॉक्टरांनी उपचार केल्यामुळे बरं आहे. आताही उपचार चालू आहे, सकाळपासून सलाईन सुरूच आहेत आणखीन पण. म्हणून मी बाहेर नाही येऊ शकलो. बाहेर थोडं बी आलं की लगेच मला आत येऊन पुन्हा लगेच सलाईन घ्यावं लागतं. 10% आरक्षण टिकलं म्हणून कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल होणं सुरू झालेलं आहे. तुमचे जे समर्थक आहेत त्यांनी कॅव्हेट दाखल केलेलं आहे, कसं पाहता? काय मराठा बांधव आपल्या लेकराचं आरक्षण वाचलं पाहिजे. 200-250 जणांचं ते त्यांनाच लागतंय, जास्त जणांना लागत नाही. परंतु तरीही प्रयत्न करतात त्या 200-250 जणांसाठी. आमची ओबीसीतून मागणी सगळ्या स्वारींची ती आम्ही घेणार आहेत, आणि ते टिकण्यासाठी दिलेलंच नाही फडणवीस साहेबांनी. गेम आहे तो, निवडणुकीपुरता निवडून यायचा आणि मराठ्याला येड्यात काढायचं. याची का त्यांच्याच मित्रांनी केली. श्रद्धेय जे म्हणते, देवाला श्रद्धेय म्हणत असतो माणूस, त्यांच्याच मित्रांनी केली. त्यांच्याच कुटुंबातला परिवारातला माणूस येतो. श्रद्धेय देवेंद्रजी असं बोलतो तो, खूप हुशार त्यांचा मित्र आहे तो, आणि ते डबल टिबल हुशार येतो. आणि त्यांनी त्यांना सांगितलं, मॅच दिलंय तो टाक तिकडून, निवडणूक होस तर चलून देऊ, असं येडवाकडं बरोबर उडून टाकू आपण. जशी यांना 13 तारीख दिली ती आम्हाला कोर्टानं, तशी मी कशी 22 तारखेला अलीकडेच घेतली, तसं तेवी निवडणूक होस तर पुढं मी ढकलतो. तो याचिका टाक, पुढं चालून बरोबर उडायला लावू आपण. तोवर मी निवडून येतो, पुन्हा 5 वर्षे बिनफिकीर मराठ्यांचे कार्यक्रम लावायला देवेंद्र फडणवीस. सगळ्यांचा कार्यक्रम लावतो मी बरोबर 5 वर्ष. मला निवडून येऊस तरच मी आरक्षण दिले मराठ्याला, असं मित्रासंग बोल नाही त्यांचे. मित्रांनी लगेच याचिका टाकून दिली. मित्राचा सगळा परिवारच त्याच्यातच. दादा, मागच्या काही दिवसापासून जे तुम्ही घोषणा केली की मुंबईला जायची फडणवीसांच्या सागर बंगल्यात, त्याच्यानंतर पोलिसांनी जी कारवाई केली, त्या कारवाईनंतर आंतरवालीतला जो मराठा समाजाचा टेम्पो आहे तो म्हणजे थोडा खालावलाय का घसरलाय असं वाटतंय? दिसन ना त्यांना थोड्या दिवस खालावलाय का घसरलाय, त्यांना थोड्या दिवसात दिसन लगेच. मजा बघतोय आम्ही काय होतंय. सागर बंगल्यावर येतोच म्हणलो म्हणून एवढं मिरच्या लागल्या. आणि आता पोलीस आमचे गुन्हे नाही घेणार का? ते आमच्या तिकडे गावात आल्या घेतील ना, आता घ्यावाच लागणार आहेत. पोलिस बी कसं 2 टप्पे वागतात ना, ही बी जनता बघणार आहे. सागर बंगल्यावर तर गेलोच नाही, आम्ही इथूनच म्हणलोच जायचं. तुम्ही का गुन्हे दाखल केले? आमच्या गावात यायचं असेल ना तुम्हाला, मग आमच्या दारातून जाताना यायचं नाही तुम्ही, आमचे गुन्हे दाखल करून घ्यावं लागतील ना. असेल ना असा काही नियम का जनतेसाठी वेगळा आहे? तुम्हाला तिथं बसलं म्हणून आमच्या छातावर पाय द्यायला बसले काय तुम्हाला? हे होणार आहे आता. जसे तसे उत्तर मिळणार आहे. तुम्ही आमच्या दारातून चालले की गुन्हे दाखल घ्यावा लागणार आहेत पोलिसांना, आणि तुम्हाला चालायचंच आमच्या दारातून. आता आम्ही तिकडे यायलो तर एवढं लागलं, पोरं गुतवायला लागलात. काय गृहमंत्री काय छाती ठोकेतून काय मी पिळणार आहे कोणाला माहित. अशा अन्याय करून जनतेवर आम्ही हटत नाही. काळजीच करायची नाही. टेम्पो कमी आहे का ट्रक कमी आहे, थोडं थांबा तुम्हाला सगळं दिसन. रेल्वे कमी आहे का काय? तुम्ही मागच्या आंदोलन 3 तारखेनंतर जो आंदोलन होतं तुमचं गावातले लोकप्रतिनिधींनी जे आहे ते आमच्या रस्त्यावरून जायचं नाही किंवा शेताच्या बांधावरून जायचं नाही, ते मग जी गावबंदी आहे मराठा समाजाने केली, तो आहे तो ती कायम आहे का? नाही, ती गावबंदी थोडी येईल. आमच्या दारात याचा काय संबंध? त्यांचा दारात याचा संबंध का? आम्ही तुमच्या दारात आलो का? तुमच्या दारात आले तुम्ही गुन्हे दाखल करायला लागले का नाही? करायला लागले का नाही? सागर बंगल्यावर आलो गुन्हा दाखल करायला लागले. एखाद्या आमदार मंत्र्याच्या घरी जायचं म्हणलं गुन्हे दाखल करायला लागले. त्या गंगापूरच्या आमदारांनी कोणतरी आमचा गेलता बांधव तिथं उपोषणाला तो काढून दिला. आम्हाला काढून देता येईल ना, गुन्हा दाखल करता येईल ना. गावबंदी कोण म्हणतं त्याला?
गावाबंदी नाही, आम्ही सध्याचं आंदोलन थांबवलेलं आहे हे खरं आहे. कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्या गोंधळात लेकरांचं वाटलं होऊ नये, त्यामुळे आम्ही सगळे आंदोलन थांबवलेले. आता ते ज्यावेळेस दारात येते त्यावेळेस आमचे गुन्हे दाखल होणार. पोलिस कसे घेत नाहीत मग बघू. तर सध्या गाव पातळीवर मोठ्या तुमच्या समर्थकांची बैठका होत्या, त्यामध्ये असं ठरलं गेले की कुठलाही व्यक्ती मराठा समाजाचा तरुण राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही. एका गावातून तब्बल 5 ते 10 उमेदवार लोकसभेसाठी थांबतील. त्याला समर्थन देतो? नाही, राजकारण माझा मार्ग नाही. समाज माझा मालक आहे, मी नाही समाजाचा मालक. पण एक खरं आहे, आणखी आगे लय मजा आहे. तुम्ही असे पोरं धरून नेत राहा. मग सहकारी आमचे हे तुम्हाला वाटलं भेटेन हे होईल, इतकी लाट झाली. सुप्त लाट म्हणते तिला, कळत असलं तर. असताल आपण खरे गृहमंत्री तर सुप्त लाट म्हणते तिला. ही लाट कोणाला कळत नाही, पण साफसफाईच करते. आणि तुम्ही हे जे डाव सुरू केलेत, पोरं गुत्यो बसून ठुई घाबरत नाहीत, उलट ते माघारायला म्हणायला लागले. आता जाऊ द्याचा, आता जेव्हा बोललं तेव्हा बोलिलं. परत फडणवीस साहेब महिलांचा सुद्धा वापर करायला लागलेत. आता भाजपाच्या रुमाला घालून ये, कुटाने करायला हे डाव तुम्हाला लय मागात पाडत. तेवढे एका डावामुळे राज्यातल्या पुऱ्या महिला एक झाल्यात आमच्या. आम्हाला माहिती आहे आम्हाला काय फोन येतात. तुम्हाला काय माहिती आहे सागर बंगल्यावर बसू काय फोन येतात आम्हाला माहिती. हो, काल तर एक पोरग आमचं असं म्हणलंय, म्हणजे SP साहेबा सांगतो जालन्याचे, मी जबाबदार तुम्हाला धरणार. हा, DYSPला आणि या गोंदीच्या पियाला. त्यातलं एक पोरग असं म्हणलंय, मी एवढा कदरलोय म्हणे, मी काही केलेलं नाही, मी घेतो असतो फाशी. मग हा, तर गृहमंत्र्यासह सगळ्यावर गुन्हे दाखल करील त्याने जर काही केलं तर. हा, पुरं राज्य रस्त्यावर उतरेल. मग तुम्ही जर जाणून बुजून असं पोराला बोलून घेऊन त्रास द्यायला लागले, ते वैतगुण म्हणलंय तसं. DYSPला सुद्धा म्हणलंय तोंडावर. जर का कदाचित असं काही झालं, पुन्हा राज्य उभा करील. हा, ध्यानात ठेवा. माझा जर एक माणूस कामातून गेला ना, तर गृहमंत्र्यापासून कोणाला सोडणार नाही. कारण तुम्ही रोज बोलून घेता विनायकाराम पोरायला, काम नसताना तिथं दिवसभर बसून होताय. वैताग देऊ नका. दादा, आता तुमची यासाठी चौकशी होणार आहे. या चौकशी दरम्यान तुमचा फोन सुद्धा टॅप होईल असं वाटतं का तुम्हाला? किंवा मग आजपासून टॅपिंग चालू आहे का? असं तुम्ही मागे पण अनेक वेळा बोलले होते ट्रॅप मागत टाकला असेल त्यांनी. आणि माझ्या मोबाईलवर आहे का दे मराठ्याला आरक्षण, दे मराठ्याला आरक्षण. दुसरं काय तू फोनच नाही काही घे. मला जर कोणी म्हणलं ना तो नार्को टेस्ट करायची, म्हणजे त्या याच्यातच त्या SITतच ते काय करून चिटकायच्या आधीच मशीनच म्हणून याच्या मागून नाही, ते मशीनच म्हणून बळच तिकडच. या पठ्ठ्याच्या मागं कोणीच नाही, देतच नाही. मी तर वाट बघतो असं घरात पडेन का हो. एक माणूस की म्हणून बोलतो, मग काय असलं ना, आणि मग ते बाहेर यायचं मला माणूस म्हणत सटके गुंडळे का बाळ, सटक कुंकड तरी ला. आम्ही वाट दवाखान्यात बघतो, इथं बघतो, आणि आता जनते येते उद्यापासून. कुठं आहे या नसता मला फोन करून बोलवा, आलो तुमच्या ऑफिसला. तुमची म्हणता त्याच्या तयारी मी, तुम्ही फक्त मला मध्ये टाका. नार्को टेस्ट करायला पण तयार. नार्को टेस्ट तर ते मग तेच म्हणलं ना, ते जर म्हणलं यायचं आता नार्को टेस्टला, आणि त्याला बुच्चन बसा चौकून, ते बुच्चन बसायच्या आधीच मशीन म्हणून याच्या मागून नाही, याच्या मागून नाही, याच्या मागून नाही. विनोद पाटील लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक झालेले आहे. पक्षाचं नाही, राजकारणावर दादा आपण बोलतच, राजकारण आपला मार्गच. बरं, तुमची जन्मभूमी असलेलं बीड, त्या लोकांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांना जर उत्तर द्यायचं झालं तर जरांगे पाटलांनी बीड लोकसभेमध्ये थांबवलं. नाही दादा, राजकारण आपला मार्गच नाही. हा ना, पण कारण आपला मार्गच नाही, ती भावना आहे. त्यांच्या भावनेचा आदर करतो मी, आणि आदर करू काय सांगतो. राजकारणाचा मार्गच नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी जे टेम्पो ट्रक कमी झाले म्हणतात आंदोलनाचा, ही भावना जरा समजून घ्या. लोक कोणत्या टोकाला चाललेत, SITमुळं तुमच्या आणि सगळ्या स्वारीची अंमलबजावणी न दिल्यामुळं, रुमाल घालून महिला पाठविल्यामुळं. कारण महिला मराठ्यांकडे सुद्धा आहेत, सगळ्या पक्षात या आणि सगळ्या जाती धर्मांनी ठरवलं. आता जर मराठ्याच्या आंदोलनाला असं होऊ शकतं, तर आपण तर छोट्या छोट्या जातीत आपल्यावर ही वेळ येऊ शकते. मग व्हायचं का एकजूट? कळतंय का फडणवीस साहेबाला काही? मग व्हायचं का एकजूट? ते लय मोठं आंदोलन होणार आहे. मजा बघा तुम्ही. मी